नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ज्या वेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो डायरेक्ट अस्तरवर कटोरी, त्यावेळेस आपल्याला जास्त कापड का लागतं? तर सगळ्यात अगोदर आपण ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज कटिंग करतो तर अगोदर ही कटोरी निघते, नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही कटोरी वाढवावी लागते, म्हणून आपल्याला कापड जास्त लागतं. मग साईज कोणती पण असू द्या, त्यानुसार आपल्याला 80, 85, 90, 1 मीटर असं कापड जरी घेतलं तरी चालतं. आता आपण हे ब्लाऊज 2 एक सोबत कटिंग केलते 32 साईजमध्ये. तर हे मी 90 पॉईंटमध्ये कपडा घेतला, तर हे पुरलं मला कपडा. आणि हा जो ग्रीन कलरचा आहे हा 80 पॉईंट होता, तर मग मी याला बाजूला केलं. मग मी याला पहिल्या कटिंगमध्ये घेतलं नाही. जे 2 ब्लाऊज मी एक सोबत कटिंग केले ते 90 होते आणि हा 80 पॉईंटचा होता अस्तर, तर मग मी याला बाजूला केलं. मग आता याला ॲडजस्ट कसं करायचं, म्हणजे आपली जी अगोदरची कटिंग झाली ती मी तशीच ठेवली. आता याचा कपडा कमी आहे तर मग याला आपण जसं आहे तसं, कारण हे परफेक्ट माप आहे. एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज होते, तिन्ही आपल्याला कटिंग करायचे होते, पण आता एक अस्तर माझ्याकडे पूर्ण नसल्यामुळं मग मी त्याला बाजूला केलेलं आणि 2च अस्तरची कटिंग केली. आता हे परफेक्ट माप आपल्याला जसं आहे तसं पूर्ण राखून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही, कारण एकाच व्यक्तीचे होते हे ब्लाऊज, फक्त अस्तरचा प्रॉब्लेम आला. आणि जसं आपल्याला हे बाकीचे माप ठेवायचे त्यानुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. तर मी हे सगळं ठेवून घेते. तुम्हाला जिथं ॲडजस्ट करता येईल त्यानुसार ठेवा, असं काही नाही. मी जसं ठेवलं त्यानुसारच तुम्ही पण ठेवा. सोप्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची असते आणि ॲडजस्ट करून कटिंग करायची असते. तर मी हे पूर्ण याच्यावर ठेवून घेतले. आता याच्यानंतर आपण अगोदर बाही ठेवूया. आता मी अगोदर मला असं वाटतं ही लाईनला आपण एक सरळ रेषा आखून घेऊ, नंतर आपल्याला अंदाज येऊन जाईल, कारण ते बरंचसा कपडा खालीवर आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम नको परत. तर ही पण पद्धत सोपी आहे, कमी वेळामध्ये आपण याची पण कटिंग करू शकतो. आता जिथं तुम्हाला म्हणजे जागा पुरते त्यानुसार तुम्ही याची कटिंग जरी केली तरी चालते. अगोदर आपण चेक करून घेऊ जिथं आपल्याला कटोरी पुरते, कारण आपल्याला अजून क्रॉस पट्टी पण काढायची राहिली. हर एक गोष्ट लक्षात घेऊन कटिंग करा. तर मी इथं आपली क्रॉस पट्टी ठेवते, पाहू शकतात. आणि उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या जे आपल्याला लागतील त्या, शक्यतो अस्तरच्याला एवढी पट्टी नाही लावली तर चालते. हुक पट्टी, बटन पट्टी येऊन जाते. आपली क्रॉस पट्टी पण आपली तयार झाली, म्हणजे 80 पॉईंटमध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित झाले. आता हेच जर आपण डायरेक्ट घेतलं असतं तर आपल्याला परत कलरचा प्रॉब्लेम आला असता, कपडा पुरला नसता. त्याच्यासाठी मग मी अशा पद्धतीने कटिंग करते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता जसं मी आखून घेतलं त्यानुसारच याची कटिंग करणार. तर भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.